आपल्याला कॅपिटल फंड सर्च करायचा आहे। आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम झाले, ऐक जरा, आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम झाले त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कॅपिटल फंड दिला होता। आजपासून जे प्रॉब्लेम होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल फंड सर्च करायचा आहे। कॅपिटल फंड सर्च करत असताना पहिल्यांदा कॅपिटल फंड इज इक्वल टू वर्किंग नोट मध्ये कॅपिटल फंड बरोबर। आता रिसिप्ट साइडला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स किती दिलाय, ओपनिंग बॅलन्स बघा, तो पहिला घ्यायचा। रिसिप्ट साइडला लिहा 23,500 प्लस ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला टोटल असते दिलाय। पहिले काय दिले असते बघा, पहिला असेल बिल्डिंग किती दिले, प्लस करा 18 लाख प्लस बिल्डिंग 18 लाख, परत काय दिले बघा, फर्निचर 7 लाख प्लस करा फर्निचर 7 लाख, परत काय दिले बघा, बुक्स किती दिले 5 लाख, बुक्स 5 लाख, परत काय दिले बघा, डिपॉझिट ना, डिपॉझिट 3 लाख प्लस करा डिपॉझिट 3 लाख, परत काय दिले बघा, ट्युशन फी रिसिवेबल म्हणजे पैसे 7,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी लेस करा, लेस करा 28,500, कॅल्क्युलेशन करा, आला कॅपिटल फंड। बघा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा, टोटल सर्व असेट घ्यायचे, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी लेस करायचे, किती आलं टोटल बघा, 33,02,000 कॅपिटल फंड येते बघा, 33,02,000 येते का बघा, 33,02,000 येते का बघा कॅपिटल फंड। आला का, 23,500 प्लस 18 लाख प्लस 7 लाख प्लस 5 लाख प्लस 3 लाख प्लस 7,000 मायनस 28,500, 33,02,000 कॅपिटल फंड आला बरोबर। इथपर्यंत तुम्हाला समजलं, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कॅपिटल फंड काढता आला पाहिजे। कॅपिटल फंड कसा काढला आपण सारेला कळलं का, ओपनिंग बॅलन्स घ्यायचा कॅपिटल फंड काढताना ते वर्किंग नोट मध्ये करायचं। ओपनिंग बॅलन्स निघून झाला, टोटल सगळ्या ऍडजस्टमेंट मध्ये सगळे असेट घ्यायचे आणि त्यातून लायबिलिटी लेस करायची, ही तो कॅपिटल फंड। आता रिसिप्ट साइडला, रिसिप्ट साइडला बघा, रिसिप्ट साइडला या बघा, आता रिसिप्ट साइडला ओपनिंग बॅलन्स कॅश आपण घेतो का, फुले मारा, ट्युशन फीज स्टार करा आणि इन्कम म्हणजे आय लिहा, 19 ला फुले मारा, 20 ला घ्या फक्त, काय स्टार करा, 2019 ते 2020 ला स्टार करा, कारण आपण पास्ट इयरचा आपण विचार करत नाही, फक्त करंट इयर आपलं 20 आहे। टू फाइंड कलेक्टेड इन्कम म्हणजे दंड गोळा तुम्ही केला बरोबर। इंटरेस्ट ऑन बँक, बँकेतून तुम्हाला व्याज मिळालं, इन्कम, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट बरोबर। टू ऍडमिशन फीज स्टार करा, ऍडजस्टमेंट आहे स्टार करा, टू डोनेशन फॉर प्राइज फंड म्हणजे स्पेशल डोनेशन आलंय, फक्त डोनेशन आलं असतं तर आपण इन्कमला मांडलं असतं, डोनेशन फॉर प्राइज फंड स्पेशल आलं, लायब्ररी साइड व्हेरी गुड। आणि टू गव्हर्नमेंट ग्रँट्स स्टार करा, स्टार का ऍडजस्टमेंट या पेमेंट साइडला। आता बघा बाय बँक ओव्हरड्राफ्ट, नीट आहे का, बाय बँक ओव्हरड्राफ्ट तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये पेड केले बघा, ऍडजस्टमेंट मध्ये शेवट बघा बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 केले होते, ते पेमेंट तुम्ही पेड केले, फुले मारा घ्यायचं का परत, ते पेड केलं ना आपण, ओके। बाय सॅलरीज टू टीचर स्टार करा, बाय सॅलरीज टू ऑफिस स्टाफ एक्सपेंडिचर, ऑफिस स्टाफचा पगार वेगळा असतो, टीचरांचा पगार वेगळा असतो, टीचर म्हणजे काय शिक्षक आणि स्टाफ म्हणजे काय क्लर्क, क्लर्कचा पगार वेगळा असतो। बाय बुक परचेस्ड, बुक्सला डबल लाईन आणि स्टार, डेट दिली का, डेटला पण स्टार लाईन मारा बघा, बुक्स परचेस ऑन 1/7/2019 60,000, दोन लाईनचा अर्थ काय सांगितलाय, डबल आलाय का, ऍडजस्टमेंट मध्ये पण डबल लाईन मारा बुक्सला,
ऍडजस्टमेंट मध्ये जे बुक्स आहेत ते पास्ट इयरचे आणि पेमेंट साइडचे बुक्स आहेत ते करंट इयरचे, बरोबर ना? बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर खर्च येतो. बाय ऑफिस रेंट भाडे देणे खर्च आहे एक्सपेंडिचर. बाय रिपेअर्स दुरुस्ती एक्सपेंडिचर. बाय स्पोर्ट एक्सपेन्सेस खेळाचा खर्च एक्सपेंडिचर. बाय अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस आता कॉलेज गॅदरिंग असतं ना त्याचा खर्च एक्सपेंडिचर. बाय फर्निचर डबल लाईन मारा. डबल लाईनचा अर्थ काय तेजू? दोन्ही साइड वर पण फर्निचर आहे, 5 ला फर्निचर आहे, 2 लाईन मारा. स्टार पण करा. स्टारचा अर्थ काय? ऍडजस्टमेंट आहे. बघा परचेस ऑन 1/1/2020 म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने घेत असं ठेवा. आणि कॅश इन हँड असेट, कॅश इन बँक असेट. बघा पहिल्यांदा प्रॉब्लेम सोडवत असताना लायब्ररी साइडला कॅपिटल फंड मांडायचा, त्याच्या खाली 4 ते 5 ओळी जागा सोडायची, रिसिप्ट साइडला सुरुवात करायची. समजलं? घ्या.